हाय, तर आज होती चॉको कॉफी केकची ऑर्डर. चला तर मग बनवूयात. यासाठी मी हाफ के-जी चॉकलेट केक इथे या ठिकाणी बेक करून घेतला. त्यामध्ये बेक करताना थोडीशी कॉफी पावडर ॲड केलेली आणि सोकिंगसाठी शुगर सिरपमध्ये सुद्धा कॉफी पावडर ॲड करून याचं 1 बाय 1 लेयरिंग चोको चिप्स आणि चॉकलेट ॲड करून घेतलं. त्यानंतर त्यासाठी जी क्रीम यूज केलेली होती त्या क्रीममध्ये सुद्धा कॉफी पावडर यूज केलेली. खरं तर हा जो फ्लेवर आहे तो मी स्वतः पर्सनली कधी ट्राय केलेला नाही आहे. पण याची ऑर्डर आलेली, मग हा मी केक बनवून दिला. खरं तर जाम टेन्शन आलेलं की कसा होईल, काय होईल. पण जशी ऑर्डर येईल तसा केक आपल्याला बनवून द्यायला लागतो. आणि यात प्रकारही खूप सारे जाणार होते. डार्क चॉकलेट पण जाणार होतं, व्हाईट चॉकलेट पण जाणार होतं. त्यासाठी जे डार्क चॉकलेट इथे मला त्याचे क्रम्बल्स ॲड करायचे होते, तर मी त्यासाठी इथे ते डार्क चॉकलेट कंपाऊंड किसून घेतलं आणि त्यानंतर ते केकवर अशा पद्धतीनं थोडंसं साईडने ॲड करून घेतलं. आणि चॉकलेट किंवा कुठलाही केक आपण बनवताना जेव्हा स्टार्ट करतो तर त्याला खाली जेव्हा आपण थोडीशी क्रीम लावून नंतर त्यावर त्याचं आयसिंग करायला घेतो तेव्हा तो केक अजिबात हालत नाही. त्यानंतर वरच्या बाजूने देखील मी थोडेसे चॉकलेट जे किसलेलं चॉकलेट होतं ते वरतूनही ॲड करून घेतलं अशा पद्धतीनं. आणि बड्डे बॉयचं नाव होतं ओम आणि त्याच्याच आवडीचा हा फ्लेवर होता. तर त्यासाठी अशा प्रकारचा हा केक मी इथे बनवून घेतला होता. पण मी तर पर्सनली कधी ट्राय न केल्यामुळे मला याची टेस्ट माहीत नाही. पण नंतर जेव्हा कस्टमरचा फीडबॅक आला तर त्याने कॉल करून सांगितलेलं की इतका सुंदर केक झाला होता म्हणे ताई खायला, की काय सांगताय. आणि तुम्ही नक्की तुमच्या मेनूमध्ये ॲड करा, हे त्यांनीच मला सजेस्ट केलेलं. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा केक रेडी करून घेतला. त्या केकवर काही व्हाईट चॉकलेटचं गार्निशिंग इथे यूज करायचं होतं. तर तीही डिमांड ती चॉकलेट त्या केक बड्डे बॉयचीच होती. तर असा झाला होता केकचा फायनल लूक. तर कसा वाटला तुम्हाला हा फ्लेवर आणि हा केक, कमेंट करून नक्की सांगा. आणि काही डाऊट असतील तर ते पण विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.